भारतात प्रजासत्ता म्हणजे काय? लोकांनी लोकांवर लोकांकरिता केलेलं राज्य, ज्या राज्यामध्ये प्रत्येकाच्या मताची किंमत दिली जाते, पण शेतकऱ्याच्या मताची खरंच किंमत केली जाते का? हा प्रश्न मला ह्या व्यवस्थेला विचारावा वाटतो. आज या देशामध्ये मोठमोठे कृषी प्रदर्शन भरवतात. त्यात सांगितलं जातं की कोणत्या मालाला जास्तीत जास्त उत्पन्न दिलं जाईल, आणि पण ते जास्तीत जास्त उत्पन्न निघालेलं ते विकायचं कसं आणि जास्तीत जास्त त्याला भाव द्यायचा कसा, हे मात्र त्या कृषी प्रदर्शनमध्ये सांगितलं जात नाही. एखादं कृषी प्रदर्शन असंही भरवा की ते जास्तीत जास्त उत्पन्न निघालेलं त्याला भाव द्यायचा किती, हे सरकारच्या हातात आहे. आणि जर योग्य ते भाव मालाला मिळाला ना, तर सगळं काही व्यवस्थित चालेल. आज ह्या प्रजासत्ता देशामध्ये दोनच व्यक्ती असे आहेत की ते त्यांचं काम व्यवस्थित इमानदारीने चालू आहे, आणि ते दोन लोक म्हणजे आपला शेतकरी आणि एक आपला सरहदेवरचा जवान. आज त्याच दोन लोकांमुळे आपल्या देशात कुठेतरी प्रेम आणि काय सगळं काही व्यवस्थित चालू आहे. असो, माझ्याकडून देशाला आणि तुम्हा सगळ्या नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद.